पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आपण गणित या विषयावरती चर्चा करत आहोत. तर आजही आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करत आहोत, ते म्हणजे वर्तुळाचे दुसरे प्रमेय. वर्तुळाला बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात, हे प्रमेय आज आपण शिकायचं आहे. लक्षात ठेवा, 3 गुणांसाठी येणाऱ्या प्रमेयापैकी हे एक प्रमेय आहे आणि अतिशय सोपं आहे. याचा सराव व्यवस्थित करा, म्हणजे वार्षिक परीक्षेत तुम्हाला यावरचे गुण सहज मिळवता येतील. तर हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आवश्यक काही पूर्वज्ञानाची आवश्यकता आहे. ते काय ते समजून घेऊया, त्याची उजळणी करूया. पहा, तर स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, हे या अगोदर सिद्ध केलेले प्रमेय हे या प्रमेयासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर काटकोन त्रिकोण कर्णभुजा गृहीतक, म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्ण व संगत बाजूशी समान असतील तर ते 2 काटकोन त्रिकोण एकरूप असतात. हे एकरूपतेचं गृहीतक आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि यासाठीच आपण हेही वापरणार आहोत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात. आता आपण प्रत्यक्षात प्रमेयाकडे जाऊया. प्रश्न काय येतोय बघा, वर्तुळाला बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात असे सिद्ध करा. असे सिद्ध करा सोडून उरलेला जो भाग आहे वाक्याचा तो आपण लिहिला तर त्याची जातीप्रतिज्ञा असते. पहिला जातीप्रतिज्ञा लिहा, वर्तुळाला बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात. आता एक वर्तुळ आहे आणि त्याला बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका अशा प्रकारची आकृती आहे. ती आकृती आपण या ठिकाणी काढायची आहे. तर ओ मध्ये असलेले वर्तुळ काढा आणि त्यांना पी या बाहेरील बिंदूतून 2 स्पर्शिका px व py काढा. आता हे दिलेलं आहे ते गृहीतात लिहा. गृहीतामध्ये लिहिता बघा, ओ मध्ये असलेल्या वर्तुळाच्या px व py या 2 स्पर्शिका आहेत. साध्य काय करायचं आहे, तर ह्या px आणि py ह्या समान आहेत हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी एक छोटीशी रचना आपल्याला करावी लागणार आहे. तर काय आहे बघा, तर पहिला आपण OP सांधूया, त्यानंतर OX आणि OY हे सांधूया. आता आपण काय केलं हे रचनेमध्ये आपण लिहूया. रचना काय आहे बघा, OX, OY आणि OP सांधले. आता या ठिकाणी बघा सिद्धता द्यायची आहे आणि या सिद्धतेच्या वेळेला इथं जे तयार झालेले 2 त्रिकोण आहेत ते त्रिकोण म्हणजेच त्रिकोण OPX आणि त्रिकोण OPY हे विचारात घेऊया. यामध्ये बघा कोण x बरोबर कोण y बरोबर 90 अंश, या अगोदरचे जे प्रमेय आहे स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, यावरून आपण हे लिहिलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढे की या काटकोनाच्या समोरील जी बाजू आहे ती आहे OP आणि हे दोन्ही त्रिकोणासाठी सामायिक आहे, म्हणून कर्ण OP बरोबर कर्ण OP आणि त्याचं कारण आपण लिहिलं आहे सामायिक. त्यानंतर याच्या दुसरी जी बाजू आहे ती म्हणजे OX आणि OY हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि म्हणून OX बरोबर OY होते. आता बघा, एका त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजूशी समान आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि म्हणून काटकोन त्रिकोणाच्या कर्णभुजा गृहीतकावरून आपण लिहितो बघा, त्रिकोण OPX एकरूप त्रिकोण OPY. त्याचं कारण आहे काटकोन कर्णभुजा गृहीतक. आणि मग नंतर याच्या संगत बाजू समान दाखवूया. सर्व संगत बाजू समान असतात, परंतु आम्हाला आवश्यक असलेली बाजूंची जोडी आपण घेऊया आणि ती आहे px बरोबर py. ह्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत आणि याबरोबर अशा पद्धतीनं आपण हे प्रमेय इथं सिद्ध केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आणि सोपं असलेलं प्रमेय. तुम्ही नक्कीच याचा सराव कराल आणि वार्षिक परीक्षेमध्ये याच्यावरचे जे मार्क आहेत ते मार्क तुम्ही व्यवस्थित मिळवाल, यात दुमत नाही. धन्यवाद.